नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आधी रुसवा होता, आता पेढे घेऊन दानवे थेट खैरेंच्या घरी पोहोचले. दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवल्याने शिवसेना गटात उत्साह. हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवणारच. बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याची अपेक्षा. आता सविस्तर बातम्या. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे अंबादास दानवे यांनी रविवारी सकाळी चंद्रकांत खैरे यांच्याकडे जाऊन खैरे यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपला असल्याचे म्हटले जात आहे. कारण अंबादास दानवे हे रविवारी सकाळी चंद्रकांत खैरे यांच्या डेक्कन निवासस्थानी पोहोचले. खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खैरे असा वाद पाहायला मिळत होता. दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात आपण पक्षाचं काम करू, खैरे यांचे काम करणार नसल्याचं दानवे म्हणाले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद कायम असल्याचे बोलले जात होते. मात्र रविवारी अंबादास दानवे यांनी खैरेंची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दानवेंनी खैरे यांना शाल आणि बुके भेट देऊन पेढाही भरवला. त्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद संपला असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीतही अशीच नाराजी आणि त्यानंतर गळाभेट, तोंडगोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लागलेला निकालही सर्वांनी पाहिला होता. त्यामुळे यावेळच्या गळाभेटीतून गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टळेल अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक बाळगून आहेत. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघेही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत माझे, मग तुम्ही आपसात कशाला हे करता, म्हणून त्या दृष्टीमधून आम्ही दोघेही एकत्र आलो. मातोश्रीमध्ये आम्ही 2 तास बसलो, दोघं जणांना बसवलं. स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झालं, मग नंतर त्याशिवाय सुरू झालं. असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं. आता हे म्हणण्याची संधी मिळणार आता मागचं काही बोलूच नका. आता इथून आजपासून पुढचं बोला. येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो, पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची. आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू, पण आपली शिवसेना, आपली संघटना सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत. आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी, मोठी व्हावी, तिचं नाव आणखी मोठं व्हावं. ज्या पद्धतीनं उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपतं, देशात आज दिल्लीत पाहा. आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना, किमान आमचे जिल्हे, आमचे गाव, आमचे तालुके ही तळपट ठेवणं. आणि हा शिवसेना प्रमुखाचा संभाजीनगर बालेकिल्ला, जनभावना ही शिवसेनेच्या बाजूने. आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने पिकवलेले कंडे असतात. खरं सांगा, मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. बाळासाहेब आंबेडकर यांनी जर संधी दिली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा जरांगे पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा, ज्यांनी काम केलं त्याला निवडून आला, ज्यांनी काम नाही केलं त्याला पाडा. तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देशोधडीला लागलोय, तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा, इतर समाजां, शेतकऱ्याचं काम मी करतोय. लाईट बिल असू दे, पीक विमा असू दे, पीक कर्ज असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, सातत्याने आंदोलनं, लढाई मी करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर मग अशी जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय,
मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला, स्टॅटिस्टिक्स जर पाहिल्या, तर मागे इम्तियाज जलील यांना 3,74,000 का 3,80,000 मतं पडली होती. मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत, कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय. त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे, म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची सगळी जी काही कार्यकर्ती मंडळी होती, मतदार मंडळी होती, ही बाजूला सरकली आहेत. म्हणून इम्तियाज जलील 3,74,चे आता 1.5-1.25 ऑटोमॅटिक आलेले आहेत, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचबरोबर चंद्रकांत खैरेंना जी 3,70,000 मतं मिळाली होती, त्या 3,70,000 मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेंचा बंड, भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर नसणे, या गोष्टी पुढे येणार आहेत. आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी 2 लाख मतदान मायनस झालेलं आहे, तेही आता 1.5-2 पर्यंत आलेले आहेत. मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो, मला 2,83,000 मतं मिळाली होती. या 2,83,000 मतामध्ये एक परिवर्तनवादी, एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदीने मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले. ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणून मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही फूट आहे. आजही ते आहे, किंबहुना ते वाढले. आज जवळपास या जिल्ह्यातल्या 300 गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत. त्यांचा निर्णय काल असा झाला, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण निश्चित स्वरूपाने सह्यांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढता आहे, लोकांची अपेक्षा आहे आणि लोक म्हणतात की कसंही करायचं, या वेळेला आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून माझ्या 2,83,000 मतामध्ये वाढ आहे, कमी नाही. शुक्रवारी मराठा मंदिर सभागृहात सकल मराठा समाजाच्या बैठकीत एका उमेदवाराच्या समर्थकांनी विकी राजे पाटील यांना अमानुषपणे मारहाण केली होती. पाटील यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सिडको पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मराठा मंदिर सभागृहात सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत एका उमेदवाराच्या समर्थकांनी विकी राजे पाटील यांना अमानुषपणे मारहाण केली होती. समन्वयातून आपसात हे प्रकरण मिटावे यासाठी नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र विकी राजे पाटील यांचे आईवडील गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते. त्यानुसार त्यांनी शनिवारी सिडको N7 पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी न्यायालयातही दाद मागणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मते जाणून त्यांची नोंद घेणे व त्याची माहिती मनोज जरांगे यांच्याकडे पाठवण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याबाबत बहुतांश मराठा समाजाला माहिती नव्हती. बैठक कुणी बोलावली याबाबत सर्वच अनभिज्ञ होते. मात्र सोशल मीडियावरील पोस्ट वाचून अनेक जण बैठकीला उपस्थित राहिले. बैठक सुरू झाल्यानंतर इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी आपापली मते मांडली. त्यात विकी राजे पाटील यांचा देखील समावेश होता. हे एका उमेदवारांचे समर्थक बाळू अवताडे व इतरांना आवडले नाही. त्यांनी विकी राजे पाटील याला जाब विचारत त्याला बेदम मारहाण केली. यात विकी राजे पाटील जबर जखमी झाला असून एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले आहे. घरातील भांडण घरातच मिटावे यासाठी दिग्गजांनी प्रयत्न केले. मात्र विकी राजे पाटील यांचे आईवडील त्यांना जुमानले नाहीत. मुलाला झालेल्या अमानुष व जीवघेण्या मारहाणीमुळे त्यांचा जीव रसातळाला गेला आहे. काही झाले तरी दोषींना शिक्षा झालीच पाहिजे यावर ते ठाम राहिले. शेवटी तडजोडीतून प्रकरण मिटवण्यात अपयश आले असून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा लागला आहे. हर्सुल जेलचे कारागृह अधीक्षक जयंत नाईक 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पूर्वसंध्येला आलेल्या रंगपंचमीच्या निमित्ताने कारागृह कर्मचाऱ्यांनी बेधुंद दारूच्या नशेत झिंगून गणवेशावरच धिंगाणा घातला. हर्सुल जेलचे कारागृह अधीक्षक जयंत नाईक 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पूर्वसंध्येला आलेल्या रंगपंचमीच्या निमित्ताने कारागृह कर्मचाऱ्यांनी बेधुंद दारूच्या नशेत झिंगून गणवेशावरच डीजेच्या तालावर धिंगाणा घातला. देशभरातील कुख्यात गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी असलेल्या हर्सुल कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नजरा शनिवारी रात्री बेभान झाल्या होत्या. निमित्त होते रंगपंचमीच्या मुहूर्तावर आलेल्या कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्याचे. हिंदी मराठी होळी गाण्यावर डीजेचा ताल,
रंगांचे स्प्रे आणि गणवेशावर थिरकणारे कर्मचारी असा हा कारागृहाच्या परिसरातच 2.5 तास धिंगाणा सुरू होता. हा धिंगाणा सुरू असताना नाचणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क स्टीलच्या बादलीतून पेय सर्व केले जात होते. नाचणारे ती बादलीच तोंडाला लावून आस्वादही घेत होते. जेल कर्मचाऱ्यांनी बेधुंद होत दारूच्या नशेत झिंगून गणवेशावरच डीजेच्या तालावर धिंगाणा घातला असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. स्वागत. पैठण येथील नाथषष्ठी महोत्सव आणि नाथवंशज रावसाहेब बुवा गोसावी यांच्या विरोधात सुरू असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत वासुदेव जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नारायण गोसावी आणि म्हणजे मधुसूदन गोसावी यांच्यातला वाद मिटला, पण तसा वाद कुठलाही मिटलेला नाही आहे. कारण की नारायण गोसावी हा स्वतःला जरी नाथवंशज म्हणून नाथवंशज नाही आहे,
कारण काय आहे की यांच्यासारखा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की हे त्या याचे वारस आहेत म्हणून लक्ष्मीपतीचे, पण ते सुप्रीम कोर्टाला वारस ठरवण्याचा अधिकार आहे, वंश ठरवण्याचा अधिकार नाही आहे. वंश जेव्हा ठरवला जाईल तो फक्त DNA झालीचा, आमच्या कोणाचा DNA त्याची मॅच होत नाही आहे. आणि असं असताना यांनी स्वतःला नासवंत म्हणून घेणं हे चुकीचं आहे. आणि नासवंत म्हणून घेण्यासाठी कुठं कशी केली त्यांनी की वसंत पांडवांनी जी चोरीची घटना घडली ती चोरीची घटना 2 सप्टेंबरला, अर्ज दिला यांनी 9 सप्टेंबरला, आणि 26 सप्टेंबरला डिस्ट्रिक्ट कोर्टाने अर्ज मंजूर केला अटकपूर्व जामीन. त्यावेळेला वसंत पांडवाचं नाव आरोप अर्जदार क्रमांक 1 आणि अर्जदार क्रमांक 2 रघुनाथ नारायण गोसावी, जो त्याचा मुलगा स्वतःचा, पण त्या मुलाचं नाव त्यांनी लपवलं. तिथं त्यांनी औरंगाबाद शाळेत त्यांनी ॲडमिशन घेतली, पैठण शाळेचं नाव काढलं 20 जूनला, 20 जून 80ला काढलं, 20 जून 80ला काढलं आणि 20 जून 80ला ते औरंगाबाद शाळेत नाव घेतलं. आणि हे सगळं करत असताना 9 सप्टेंबरला 80ला जो अर्ज दिला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, तर ते असं म्हटलं की मी पैठणला शिकत नाही, औरंगाबादला शिकतोय. आणि ही बाब कोर्टासमोर लपवली किंवा याचं खरं नाव काय आहे, पैठण शाळेतलं काय नाव आहे, औरंगाबाद शाळेतलं काय नाव आहे, किंवा औरंगाबाद शाळेत जी ॲडमिशन घेतली ते जर्नी व्हेरीफाय करायला पाहिजे होती की याचं खरंच नाव रघुनाथ नारायण गोसावी आहे का इथं. ते जर केलं असतं त्यातलं हे सूर्यकुडी झाली असती, पण असं झालं नाही. आणि त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला त्याचा. मग तो मंजूर त्याला झाला तो स्वतः नासवंत म्हणून घेतो आहे. तो नासवंत नाहीच आहे, कधीही नासवंत नव्हता. तो तांबारावजी राहणारा वसंत पांडवाचा मुलगा. तुम्ही आता गेवराईच्या राहणार तुम्हाला बीड जिल्ह्याची माहिती आहे. पाटोदा केवढे तांबारावजी गाव आहे, तिथं हे राजे रघुनाथ नारायण गोसावीच्या वडिलाचं ते गाव, तिथं पांडव फॅमिली तिथं असते. तिथून हे इकडे येण्याचं कारण असं घडलं की हा वसंत पांडवची सख्खी आत्या ती माझ्या पंजोबाला दिलेली होती, नारायणभाऊ गोसावीला. हे त्यांच्याकडं अशीच म्हणून आले, आणि ते अशीच म्हणून आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपलं सगळं गावून घ्यावं, कारण की बाईला ते दुसरं कोणी वारस नव्हता, ती एकटीच बाई, जो धाकटी विधवा होती ती, त्या बाईलाही मूल नव्हतं धाकट्या बाईला, ती गोपिकाबाई म्हणून. पण यांना वाटलं की सगळं आपण घ्यावं, 8 आणे हिस्सा होता तुमचा, आणि आपण सगळ्या ताब्यात घ्यावं म्हणून यांनी खोट्या नावाने अटकपूर्व जामीन केलं आणि खोट्या नावाने दत्तकपत्र रजिस्टर केलं. ते दत्तकपत्र वैशिष्ट्य असेल ते दत्तकपत्र चॅलेंजमध्ये आहे, ते काही ॲड झालेलं नाही आहे. दत्तकपत्रावर ते बाईचा अंगठा आहे, मान्य आहे, पण ते दत्तकपत्र रजिस्टर इंग्लिशमध्ये केलेलं आहे. आता इंग्लिश जिथं बाई अंगठा करते त्याला मराठी वाचता येत नाही, हे तर उघड आहे. मग त्याला इंग्लिश डायरेक्टवर अंगठा घेण्याचं कारण काय होतं त्यांचं, म्हणजे बनवाबनीचे प्रकार त्यांनी सगळे पहिल्यापासून केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांनी हा घटना स्वतःची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आणि त्यांनी ते केलं ते सगळं ते. त्यामुळे हा कधीही राजेंद्र वसंत म्हणून स्वतः रघुनाथ नारायण गोसावी नासवंत आठवण्याचे मालक वारकरी संप्रदायाचे अधिकारी वगैरे म्हणून घेतात, ते सगळं चुकीचं आहे. हा मनुष्य तिचा अस्तित्व आलेला आहे. यांनी त्या चोरीच्या घटनेमध्ये जे अटकपूर्व जामीन दिला तरी खोट्या नाही दिला, कारण की फक्त अटकपूर्व जामीन मिळायचं होतं म्हणून. याला यांचा जर का दोघा आपल्या दोघांचं नाव अटकपूर्व जामिनाच्या त्या चोरीच्या FIR नसेल, तिने अटकपूर्व जामीन घेतला कशासाठी. क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे 2 कोटी 12 लाख इतका मालमत्ता कर, 74,20,800 पाणीपट्टी कर थकल्याने महानगरपालिकेच्या वतीने उपसंचालक विभागीय क्रीडा संकुल कार्यालय व इंडोर स्टेडियम इमारत संपूर्णरित्या सील करण्यात आली आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे 2 कोटी 12 लाख 840 रुपये इतका मालमत्ता कर व 74,20,800 रुपये पाणीपट्टी कर थकीत होता. कार्यालयास मागणी देयक 4 नोटीस वेळोवेळी तोंडी सूचना दिल्यावर सुद्धा मालमत्ता कराचा भरणा केला नव्हता. थकीत कर वसुलीसाठी फेब्रुवारीमध्ये क्रीडा संकुल कार्यालयास सील करण्यात आले होते, परंतु 8 दिवसात कर भरतो अशी विनंती आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्यावरून कार्यवाही थांबवण्यात आली होती. परंतु महिना उलटून गेल्यावरही क्रीडा संकुल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कर भरण्याबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आल्याने झोन क्रमांक 7च्या वसुली पथकाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशान्वये उपसंचालक विभागीय क्रीडा संकुल कार्यालय व इंडोर स्टेडियम इमारत संपूर्णरित्या सील करण्यात आली. सदरची कार्यवाही सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे, कार्यालयीन अधीक्षक भणगे, वरिष्ठ लिपिक दत्तात्रय केनेकर, संजय साबळे व सूरज शर्मा, शुभम कीर्तिशाही, सोहेल खान यांनी केली. इस्लामिक रिसर्च सेंटर एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या वतीने हज हाऊस येथे 10 दिवसीय परिषद आयोजित केली असून यात रविवारी ॲडव्होकेट फैज सय्यद यांनी रमजान निमित्त मार्गदर्शन केले. ही परिषद 10 दिवस चालणार आहे. मुस्तदरक हाकिम की एक रिवायत ऐसी हल्का इस तरह से, मेरी उम्र के आखिरी जमाने में मेहदी का ज़ुहूर होगा.
अल्लाह ताला इसके दौर में खूब बारिशें बरसाएगा, ज़मीन खूब अपनी पैदावार निकालेगी और लोगों में बराबरी की बुनियाद पर माल तकसीम करेगा, माल मवेशी की कसरत हो जाएंगी और उम्मत इस्लाम अजीम उम्मत बन जाएंगी। वो 7 या 8 बरस जिंदा रहेंगे। 7 बरस तक अमन अमान रहेगा, लेकिन उनकी ज़िंदगी 7-8 एक रिवायत में 9 के अल्फाज भी आते हैं। तो मैं भी ये 9 ईयर्स तो दुनिया में मतलब महदी डिक्लेयर और मुसलमान खलीफा होने के बाद जिंदा रहेंगे और 7 ईयर्स तक स्टेबल हुकूमत करेंगे। 2 ईयर्स शायद वो स्टेबल करने में चले जाएंगे। तो इसीलिए 7, 8 और 9 के अल्फाज भी आते हैं, समझ रहे? मतलब उनकी जो भी उम्र होंगी उस उम्र के बाद 9 ईयर्स तक वो जिंदा रहेंगे, 7 ईयर्स तक हुकूमत करेंगे। ठीक, इस्टेब्लिश हुकूमत जिसको हम कहेंगे, तो इस तरह से इसको समझा जाएगा तो बहुत अमन अमान होगा। मुस्तफ़ा अहमद की रिवायत है। फिर इसके चले जाने के बाद ज़िंदगी में कोई खैर और भलाई बाकी नहीं रहेंगी, मतलब फिर दुनिया वैसी ही कत्ल गारतगिरी और बुराई की तरफ बढ़ जाएंगी। याद रखिए। इसी तरह जो है एक और रिवायत के अंदर याद रखिए जो अल्फाज है, जो पूरा बैकग्राउंड है, बैकग्राउंड और देता हूँ क्या था। बैकग्राउंड इस तरह से आयशा ज़हरा फरमाती है, कहती हैं, और रिवायत के अल्फाज इस तरह से वो फरमाती हैं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक रात सोए हुए थे और नींद में आपके बदन मुबारक ने कुछ हरकत की। तो ऐसी हरकत थी जो नॉर्मल नहीं थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसी हरकत नहीं करते थे। और अंबिया याद रखिए नींद में आम इंसानों जैसी हरकतें नहीं करते, क्योंकि नींद में भी जागती है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खुसूसियत थी, इनकी खुसूसियत में से आप सोते भी तो आपका दिल जागकर इबादत करता था और आपके मौजज़ों में से मौजज़ा था, आप सामने भी देखते और पीछे भी वैसे देखते जैसा सामने देखते थे। ये आपका मौजज़ा था। तो आप सोए हुए थे और सोने में आपने कोई ऐसी हरकत की जो उम्मा तो मैंने कभी नहीं देखा वैसी हरकत एक नबी को करते हुए, क्या अल्लाह के रसूल करते। तो आपने कहा जो नींद में ऐसी बदन को हरकत दी जो आपने नहीं की। हमने अर्ज़ किया अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आज आपने नींद के आलम में कुछ ऐसा किया जो पहले नहीं करते थे आप कभी, कभी हमने देखा नहीं आप कैसा करते हो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मैंने एक अजीब मामला देखा है। अब नबी का ख्वाब ये वही होता है। तो आपने मैंने एक अजीब मामला देखा है। क्या मामला देखा है सुनिए। अजीब मामला देखा है, मेरी उम्मत के कुछ लोग काबे की तरफ बढ़ रहे थे। मेरी उम्मत के कुछ लोग काबे की तरफ बढ़ रहे थे। वो कुरैश के एक शख्स को मारना चाहते थे। कुरैश के एक शख्स को नहीं है इमाम महदी, क्योंकि कुरैशी है नहीं, ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खानदान से है, हाशमी नहीं है, कुरैशी याद रखिए। जैसे कहेंगे जो है हसनी है, याद रखिए हसन की औलाद से, तो आपके खानदान से। तो एक शख्स को मारना चाहते थे जो काबे में पनाह लिए गए थे। मतलब इमाम महदी आएंगे और काबे में पनाह ले लेंगे। सिल्लोड शहरातील रहिवासी शेख मोहम्मद इब्राहिम शेख आवेस याने वयाच्या 8व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला। सिल्लोड शहरातील अंबादास नगर मेन रोड येथील रहिवासी शेख मोहम्मद इब्राहिम शेख आवेस याने वयाच्या 8व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला। भीषण उन्हाळ्यात त्याने आपला रोजा पूर्ण केला, यामुळे इब्राहिमचे सर्वत्र कौतुक होत आहे। शेख आवेसचा तो मुलगा असून शेख छोटू मोहम्मद युसुफ यांचा तो नातू आहे। शेख मोहम्मद इब्राहिम यांचा पहिला रोजा धरल्याने त्याचे नातेवाईकांमधून कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आधी रुसवा होता, आता पेढे घेऊन दानवे थेट खैरेंच्या घरी पोहोचले। दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवल्याने शिवसेना गटात उत्साह। हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवणारच। बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याची अपेक्षा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।